बराबर है। लीवर कशाला मैंने सांगा बरं, उर्दू के बच्चे क्या बोलेंगे उसको, हाँ कलेजा, राईट। चला आता त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगितलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं असा त्याचा अर्थ आहे। आणि त्याच्या संदर्भामध्ये इथं आकृती दिलेली आहे बघा, आकृती थोडंसं इथं बघा। आता आकृतीमध्ये याच्यामध्ये कसं आहे, लिव्हर आणि पॅनक्रियाच्या संदर्भामध्ये इथं माहिती आहे। स्टमकचं तर माहिती आपल्याला यापूर्वी आपण बघितलेलं आहे। लिव्हर कसं असतं त्या ठिकाणी बघा, लिव्हरमध्ये असणारे जे आपण यकृत असं पण म्हणतो त्याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत ते या ठिकाणी थोडंसं बघून घ्या। लिव्हरमध्ये गॉल ब्लॅडर म्हणून म्हटलेलं बघा, गॉल ब्लॅडर आहे का शब्द बघा, आहे क्या, त्याला मराठीमध्ये पित्ताशय बोलताय, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, पित्ताशय। पित्ताशय म्हणजे पित्तची पिशवी, समझ में आएगा। पित्त यानी कि कड़वा ऐसा रहता है, उसे थैली रहती है उसकी, छोटी सी, बराबर है, लक्षात आलं, असा त्याचा अर्थ, खूप कडू झार असतं ते, असा त्याचा अर्थ। त्याच्यानंतर आता बघा बाईल डक्ट, बाईल डक्ट म्हणजे त्या पित्ताशयामधून पित्त वाहणारी नलिका, कळालं। चला पुढे हिपॅटिक डक्ट, हिपॅटिक डक्ट म्हणजे या यकृतामध्ये रक्त वाहून नेणारी नलिका, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर सिस्टिक डक्ट, सिस्ट म्हणजे असा एक त्याचा भाग आहे त्या ठिकाणी, त्याच्यापासून त्या ठिकाणी काय एक आवरण तयार होतो, त्याला सिस्ट असं म्हणतात, त्याची नलिका, ओके। त्याच्यानंतर खाली आहे कॉमन हेपॅटिक डक्ट। हेपॅटिक डक्ट जे आहे ना कॉमन आहे, याची आणि त्याची दोघांची मिळून असा त्याचा अर्थ आहे। आणि त्याच्यानंतर खाली पॅनक्रियाज आहे, त्याला स्वादुपिंड असे म्हणतात, आणि त्याच्या वरच्या बाजूला पॅनकॅरेटिक डक्ट आहे, स्वादुपिंडची नलिका, बरोबर आहे। आता पॅनक्रियाज स्वादुपिंड हे जे आहे शर्करेचा रोग याच्यामुळे प्रॉब्लम होतो, शक्कर की जो बीमारी जो होती है ना इसी की वजह से होती है, बरोबर आहे। काय होतं नेमकं ह्याचं सांगतो तुम्हाला, आता पुढं आहे का नाही ते बघू आपण, पुढच्या पुढे भाग आपण। काय होतं आपल्या शरीरामध्ये जर हे पॅनक्रिया जर व्यवस्थित जर काम करत असले तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार केला जातो। कौन-सा हार्मोन, इंसुलिन नाम का हार्मोन तैयार किया जाता है, और वो शक्कर को न्यूट्रलाइज करता है। न्यूट्रलाइज म्हणजे त्याच्याशी भांडण करून त्याला संपवणे, ढोबळ मानाने अर्थ असं समजून घ्या, बरोबर आहे। आणि ज्यावेळेस समोर त्या ठिकाणी शत्रूला मारण्यासाठी काही जर नसेल तर काय होतो, शत्रूची ताकद आपल्यावर वाढते, तो हमला करतो आपल्याला। आपल्या पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार जर झाले नाही तर विविध अन्नातून घेतलेली साखर आपल्या रक्तामध्ये लघवीमध्ये दिसून येते आणि त्याला शर्करेचा रोग आपण म्हणतो। समझ में आ गई बात क्या बता रहा हूं मैं, बराबर है। आता मग हे इन्सुलिन नावाचा हार्मोन जे आहे पॅनक्रियाटिक डक्ट पासून किंवा पॅनक्रियापासून तयार होतो, याचे हे दोन गोष्टीमुळे तयार करत नाही। पॅनक्रियाज इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करण्यासाठी अपयशी ठरतो, दोन त्याची कारण आहेत। नंबर एक कारण है वयामानानुसार, उम्र का तकाजा हो गया तो इंसान बुढ़ापे की तरफ जाता है, मरना उसका तय है। कळालं तुम्हाला हा मुद्दा, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच नाही। परंतु तरुण आहे, व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, लहान मुलगा आहे, त्याला शर्करेचा रोग झालेला आहे का, शारीरिक श्रम नसेल, फिजिकल वर्किंग नसेल,
आईत खाऊपणा जर असेल, बसून खाणे आणि झोपणे, बसणे ते उठणे, उठणे ते झोपणे, झोपणे ते खाणे, हेच जर कोणाचा फॉर्म्युला जर असला, शरीराला जर वर्किंग जर राहिली नाही, लक्षात आलं का म्हणतो, शरीराला वर्किंग जर नाही राहिली तर त्यावेळेस क्षारकरेचा रोग होतो. पूर्वीच्या लोकांना हा रोग होत नव्हता. आता समाजामध्ये तुम्ही घराघरात बघा, कोणत्याही घरामध्ये बघा, कोणत्याही घरामध्ये क्षारकरेचा रोगही तुम्हाला दिसतो. बीपी शुगरनं अटॅक झालेले घराघरामध्ये माणसं आहेत. आता खूप वय झालेले आहेत त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, ते सुद्धा नियंत्रण करता येतं. पण ज्याचं तेवढं वय नाही त्यांना सुद्धा क्षारकरेचा रोग आहे. लक्षात आलं. शारीरिक श्रम नाही. पूर्वीचे माणसं, आता तुम्हाला सांगतो, त्याचं उदाहरण देऊन सांगतो. पूर्वीचे माणसं शारीरिक श्रम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करायचे, बरोबर आहे. आताची लाईफस्टाईल बदललेली आहे. श्रम होण्यासाठी आता काय झालेलं आहे, श्रम कमी होण्यासाठी आता सगळीकडे मशीन निघालेली आहेत. पूर्वी महिला सुद्धा घरी काम करत असताना जात्यावर दळायच्या, बरोबर आहे. धुणं धुण्यासाठी हातानं धुणं द्यायचे, त्याची मशीन निघाली, बरोबर आहे. भांडी कोंडी धुण्याची त्याची मशीन निघाली, बरोबर आहे. प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिक बटन आहे, दाबा बटन, चालू, मशीननं काम चालू आहे. लक्षात आलं. ये ध्यान में रखो, मैं क्या बता रहा हूं. मी महिलाच्याच बोलतो अशातला भाग नाही, आता पुरुषाकडे येतो. पूर्वी पुरुष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चालायचे, आता पावला पावलावर गाड्या झालेले. थोडं अंतर जायचं असेल, सेवकाला मी सांगितलं, हे बघ रे जरा झेरॉक्स घेऊन ये म्हणलं, हे बघ दिलं, त्यानं कसं करताच करतं. हे काय करू त्याचा, हे काही नाही, गाडीची चावी मग लागतो. म्हणजे काय झालं, मानसिकता काय झाली. पूर्वी आपल्या शेतामध्ये आपण जात असताना पायी जात होतो. फार भारतात बैलगाडी असायची, बरोबर आहे. बैलगाडीमध्ये कोणी घेतलं नाही तर आपलं पायी तर जातच होतो. नाही म्हणलं तरी पूर्वी सायकल होती, बरोबर आहे. सायकलने एक्झर्शन व्हायचं, व्यायाम व्हायचा. आता सायकल बंद झाली, इतिहास जमा झाली. लक्षात आलं. आणि सायकल कोणी जर चालत असेल तर येड्यात काढलं जातं आता, बरोबर आहे का. मी घरी म्हणलं, मुलांना सांगितलं, नाही बाबा आपल्याला ह्या गाड्या घोड्या नको आहेत, आपल्याला काय करायचं, आपल्याला एक सायकल घ्यायची पद्धतशीर. गावामध्ये लेकरं म्हणतात, ओ बाबा तुम्ही तसं काही करू नका बाबा, उगा आमची फजिती करू नका, कारण त्यांना कमीपणा वाटतो ना. आणि मी म्हणलं माझं कमीपणा मला नाही वाटत, तुला काय करायचं, मला नाव ठेवले, तुम्ही तुमचा नाही तर आमचा तरी विचार करा. बघा लेकरांची मानसिकता कशी आहे. तुम्ही मोठ्या गाडीमध्ये का, मला नको रे, मला पायी जायचंय, मला सायकलवर चालायचंय. आणि एक मी असं गावामध्ये जसा रस्त्याने जात होतो, गावामध्ये जात असताना मी असं पायी जात होतो, असं बॅग होती माझ्याकडे, आता जसं मी जात असतो तसं बॅग. तर त्याने एक व्यापारी मला म्हणलं, थांब बोलला. त्याने म्हणलं, सर आप पैदल क्यों जा रहे हैं सर. अरे पैदल क्यों जा रहे बोलो तुम. मी पायी चाललो, आता घरी चाललो. सर प्लीज तुमचे हात जोडतो, तसं करू नका, तुम्ही गाडीनं जावा, गाडी मागून घ्या, नाहीतर ऑटोनं जावा. अरे म्हणलं तुला काय करायचं बाबा, मला पाहिजे नाही सर, हमको अच्छा नाही दिख रहा सर. आता त्याची मानसिकता ठीक आहे. त्यानं काय म्हणतंय, अरे मी म्हणलं मला चालू दे, चालल्यानंतर एक्सरसाइज होईल, मला थोडं चालायला पाहिजे शरीराला. नहीं सर तुम गाड़ी में घर से आते जाओ और गाड़ी वहां लगा के फिर वहां पैदल घूमते जाओ, पर हमारे सामने से गाड़ी में जाओ. मानसिकता बघितली की म्हणजे तुम्हाला एवढं पगार पाणी आहे, पैसा टका आहे, तुम्ही पायी जाऊ नये. लोकांची ही मानसिकता तशी उलाली आहे, दुसऱ्यांची. पण मला काय म्हणायचं आहे, दूसरे कुछ भी सोचे, हमको जो अच्छा लगता वो करना है. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही खालून येतात ना, मुलींना सुद्धा सांगतो, तुम्ही खालून जे येतात ना, तुमची वॉकिंगची एक्सरसाइज होते, शरीर प्रकृती चांगली राहते, तुम्ही घरी गेल्यानंतर भूक चांगली लागते, बरोबर आहे. आणि तिथलं तिथं शाळा घर तिथंच म्हणलं तर त्या ठिकाणी बेचैन अस्वस्थ. चालल्यानंतर एक्सरसाइज होते,
लक्षात आलं काय म्हणतो? हे आपल्या फिजिओलॉजीशी संबंधित भाग आहे म्हणून म्हणतो बरं. आपल्या आरोग्याशी संबंधित हे धडा त्यासाठीच आहे. लक्षात आलं? हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर उपयोग आहे, नाही तर माणूस रोगी होऊन मरून गेला तर फुकट गेल्यासारखं आहे. एवढा मोठा जीव फुकट निघून गेला. शुगर, बीपी, हार्ट अटॅक हे माणसाच्या हातानं ओढून घेतलेल्या समस्या आहेत. आणि ज्यावेळेस अति तिथे माती जास्त होते तिथे आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, दुसऱ्या विषयाचा माणूस सांगणार नाही. बायोलॉजी हे आपल्या शरीराशी संबंधित आहे आणि धडा तोच आहे. माझं काम आहे सांगायचं. ऐकलं ठीक आहे, बरोबर. नाही ऐकलं त्या प्रॉब्लेममुळे माणूस निघून गेला, मरून गेला तर काही उपयोग होत नाही. लक्षात असा था. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. ह्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपण सांगितलं बाईल, त्याच्यानंतर पुढे नंतर या ठिकाणी डिओडिनमचा भाग आहे, कॉमन बाईल डक्ट वगैरे तिथं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आता आपण 1 बाय 1 इथं वरून आपण माहिती त्याची पाहूया. वरून या ठिकाणी याला आकृतीचा भाग सांगला. दीज सेल्स डिस्ट्रॉय द टॉक्सिक सबस्टन्सेस. दीज म्हणजे कोण? लिव्हर मधल्या पेशी, कारण लिव्हरचा भाग चालू आहे. टॉक्सिक म्हणजे विषारी काही भाग असेल तर त्याला काय करतात, त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करतात, नाहीसे करून टाकतात. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. म्हणून टॉक्सिक सबस्टन्सेस डेड अँड वर्न आउट ब्लड सेल्स. वर्न आउट म्हणजे जखम झालेली भरून निघणे, बरोबर आहे. वर्न आउट ब्लड सेल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव. आपल्या अन्नातून, पाण्यातून, श्वासातून अनेक मायक्रोजम शरीरामध्ये जात असतात. लक्षात आलं काय म्हणतो? ते आपल्याला दिसत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. हेपॅटिक सेल्स प्रोड्यूस बाईल ज्यूस. बघा हेपॅटिक सेल जे आहेत, बरोबर, मध्ये असणारे ते बाईल ज्यूस तयार करतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पित्ताशयाचं ज्यूस असा त्याचा. त्याच्यामध्ये इट इज कलेक्टेड अँड कॅरीड थ्रू द बाईल डक्ट. आणि बाईल डक्ट, बाईलपासून, बाईल डक्ट म्हणजे गॉल ब्लॅडर आहे, गॉल ब्लॅडरपासून बाईल जे डक्ट आहे तिथून ते वाहत असतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय इथं काय म्हणलेलं आहे? इट इज कलेक्टेड अँड कॅरीड थ्रू द बाईल ऑफ द गॉल ब्लॅडर अँड हिपॅटिक डक्ट टुगेदर टू फॉर्म ए कॉमन बाईल डक्ट. नंतर त्याला मिळून एक मोठी नलिका तयार होते, असा त्याचा अर्थ. कॉमन पॅसेज आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. लिव्हर इज ए व्हिटल ऑर्गन. लिव्हर हे काय आहे? व्हिटल ऑर्गन आहे. व्हिटल म्हणजे काय? हां बोला बोला. हां बोल काहीतरी म्हणत होते. हां बोल. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक, त्याला व्हिटल म्हणायचं. ते जर नसेल तर माणूस जगू शकत नाही, बरोबर आहे. हृदय अत्यंत आवश्यक आहे, मेंदू अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय माणूस जगू शकत नाही, बरोबर आहे. आता एखादा हात जर नसला तर जगू शकते माणूस, पाय नसला तर जगू शकते, एखादा डोळा नसला तरी जगू शकते, 2 डोळे नाही तर तेही जगतात काही माणसं. पण मेंदू नसलेला माणूस जगू शकते, लिव्हर नसलेला माणूस जगू शकते नाही, हृदय नसलेला माणूस जगू शकते नाही, म्हणजे अत्यंत आवश्यक. म्हणून त्याला व्हिटल असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा. व्हिटल ऑर्गन. बाईल ज्यूस सिक्रेटेड बाय लिव्हर इमल्सिफाईज फॅट्स अँड मेक्स फूड अल्कलाइन. इमल्सिफाईड म्हणजे काय? जसं पाणी आणि तेल मिक्स करा तुम्ही, काय होतं त्याच्यामध्ये? तेलाचे बुडबुडे दिसतात त्याच्यामध्ये, दॅट इज इमल्सिफाईड. आणि त्याच्यामुळे अल्कलाइन होतो आणि अन्न पचण्यासाठी मदत होतो. लिव्हर स्टोर्स एक्सेस ऑफ ग्लुकोज. लिव्हरमध्ये जास्तीत जास्त ग्लुकोज साठवला जातो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ते ग्लुकोज ग्लायकोजनच्या माध्यमातून लिव्हरमध्ये साठवला जातो. डिअमायनेशन ऑफ एक्सेस अमायनो ॲसिड टू अमोनिया अँड इट्स फर्दर कन्वर्जन टू युरिया takes place in liver. Full stop. It is also involved in the synthesis of vitamin A, D, E and B12. लिव्हरमध्ये हे विटॅमिन तयार होतात.
लिव्हर ऑल्सो प्रोड्युसेस द ब्लड प्रोटीन. बघा, लिव्हरमध्ये रक्ताच्या प्रोटीन सुद्धा तयार होतात, लाईक प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजन. बरोबर, हे प्रोटीन तयार होतात. असा त्याचा ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट. बरोबर, अर्ली डेव्हलपमेंट म्हणजे अगोदर डेव्हलपमेंट जर होण्याच्या अगोदर लिव्हर ॲक्ट्स ॲज हिमोपोएटिक ऑर्गन. फुल स्टॉप. कुफर सेल्स help in detoxification process and destruction of old RBC. जुन्या आरबीसी म्हणजे तांबड्या पेशी हे नाहीसे करतात. डिस्ट्रक्शन म्हणजे नाहीसे करून नवीन पेशी आरबीसीना तयार करण्यासाठी मदत करणे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा, आता पॅनक्रियास, याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात. बरोबर आहे. जिसके जरिए से इंसुलिन नाम का हार्मोन यहाँ तयार होता है पैनक्रियाज में. इसकी वर्किंग होना अच्छी बात है असा होता. चला पुढे बघा, हे कसं आहे या ठिकाणी बघा. पॅनक्रियाज इज ए लीफ शेप्ड हिट्रोक्राइन ग्लैंड प्रेजेंट इन द गैप फॉर्म्ड बाय बैंड ऑफ द डिओडिनम अंडर द स्टमक. जठराच्या खाली डिओडिनमचा भाग, मोठे आतडीचा भाग असा वाकडा झाला असतो, त्याला डिओडिनम म्हणतात. तो तिथे त्या ठिकाणी हे पॅनक्रियाज असतो. लीफ लाईक पानासारखा भाग स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियाज इज मेड अप ऑफ ॲक्नी, फुल स्टॉप, ॲक्टिनार सेल्स secrete alkaline pancreatic juice that contain various digestive enzyme. Pancreatic juice is collected and carried to duodenum by a pancreatic duct, full stop. The common bile duct join pancreatic duct to form a hepatopancreatic duct. मिळून एकत्र आलेलं त्या ठिकाणी त्याला नाव आहे. इट ओपन इनटू डिओडिनम. नंतर हे कुठे ओपन होतात? डिओडिनम मध्ये. डिओडिनमचा भाग कुठे आहे बघा, जठर आहे ना, जठरच्या खाली आतडी अशी वाकडी होऊन आलेली आहे त्या ठिकाणी, त्याला डिओडिनम म्हणतात. आकृतीमध्ये दिलेलं आहे डिओडिनमचं नाव कुठं आहे त्या ठिकाणी. म्हणून इट ओपन इनटू डिओडिनम म्हणजेच पॅनक्रियास हे कुठे ओपन होतो? डिओडिनम मध्ये होतो. ओपनिंग ऑफ हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट इज गार्डेड बाय स्पिंक्टर ऑफ ऑडी. म्हणजे स्पिंक्टर ऑफ ऑडी मसल्स त्या ठिकाणी असतात असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. आता बघा, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाचा अंतर्गत रचनेचा भाग. झोपू लागले का बाय? नाही ना? हां, काय हरकत नाही. तिला आणि मलाच कळाला, दुसऱ्याला कोणालाच कळू दिलं नाही. ओके. हां, ती डोळे झाकली होती पण सहज दाखवली होती, काय नाही, तुम्हाला नाही सांगितलं कोणाला. बरोबर आहे का? हां, लेकरांच्या अशा जर चुका झाल्या तर सगळ्यांना नाही सांगत आपण, त्यांना नाही आपल्यालाच कळावं, नाही तर दुसरे नाव ठेवतो. वर्गात झोपला तसं तू सरनं तुला सांगितलं की. म्हणून त्याला आणि मलाच कळावं, दुसऱ्यांना कळू नये. त्यासाठी सगळ्यांचं आपापलं स्टेटस तसंच राहावं, त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा होणे यासाठी सांगितलं नाही. हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाची अंतर्गत रचनेची आकृती इथं दिलेली आहे बघा. आतल्या बाजूने कसं असतो त्या ठिकाणी बघा. इंट्रोलॅब्युलर डक्ट्स, नलिका मध्ये असणारी, ॲक्टिनार सेल्स, पेशी, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे कॅपिलरी नेटवर्क. कॅपिलरी नेटवर्क म्हणजे बारीक 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 केशवाहिन्या. बरोबर आहे. कॅपिलरी नेटवर्क त्याला म्हणतो आपण. अल्फा सेल, पॅनक्रियाजमध्ये अल्फा सेल असतात, बीटा सेल असतात आणि डेल्टा सेल असतात. ते कसे असतात ते आकृतीमध्ये बघा तुम्ही. अल्फा सेल कोणता आहे, कसं आहे त्या ठिकाणी बघा. अल्फा सेल कोणता आहे त्या ठिकाणी हिरव्या कलरमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बीटा सेल कसे आहे त्या ठिकाणी निळ्या सेलनं दिलेलं आहे. आणि डेल्टा सेल कसे त्या ठिकाणी आहेत, कोणतं त्या ठिकाणी आहे, जांभळा कलर असल्यासारखं नाही तर ते उसको कत्थे के जैसा कलर बोलेंगे ना वैसे टाइप का आहे. देखो, त्याच्यानंतर आता बघा सेंट्रल डक्ट मधले असणारी नलिका. त्याच्यानंतर आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये हा इन्सुलिन हार्मोन तयार होतो. लक्षात आलं काय म्हणतो? चला पुढे.
आता ह्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती या ठिकाणी काय आता ते थोडंसं बघा आता या ठिकाणी सांगतो. चला आता हे काय पॅनक्रियास काय आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. एंडोक्राइन ग्लँडसाठी आहे तो इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करतो म्हणून त्याला एंडोक्राइन ग्लँड असं म्हणलं गेलं. एंडोक्राइन ग्लँड आर द डक्टेट ग्लँड विच सिक्रीट द हार्मोन्स. तो हार्मोन तयार करतो. हार्मोन हे काय आहे, एक केमिकल सबस्टन्स असतो. हार्मोन्स आर द केमिकल सबस्टन्स विच आर प्रोड्युस्ड बाय द एंडोक्राइन ग्लँड. चला पुढे. एंडोक्राइन पार्ट्स ऑफ पॅनक्रियास इज मेड अप ऑफ ग्रुप्स ऑफ सेल्स called islets of Langerhans present between the acini. ॲक्नीच्या मध्ये पेशीमध्ये कुठं तर त्या ठिकाणी बघा. आयलेट्स कंटेन 3 टाइप्स ऑफ सेल. बघा आयलेट्समध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. अल्फा सिक्रिशन काय ग्लुकॅगॉन. बीटा सेल सिक्रेट इन्सुलिन. बघा इन्सुलिन कोण तयार करतं ते. आणि नंतर त्या ठिकाणी काय आहे, सोमॅटोट्रॉपिन हार्मोन सिक्रेटेड बाय डेल्टा सेल. डेल्टा सेल तर कोणतं सेल काय तयार करतं ते बघत चला. लक्षात आलं काय म्हणतो. इन्सुलिन पॅनक्रियाजमध्ये कोणतं सेल तयार करतं सांगा. इन्सुलिन पॅनक्रियाजमध्ये कोणती पेशी त्याच्यातली तयार करते सांगा. अरे बीटा सेल. बरोबर आहे. हां हे बघामध्ये त्याच्यामध्ये आहे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सोमॅटोट्रॉपिन हार्मोन कोणतं पेशी तयार करते पॅनक्रियाजमधलं, डेल्टा. आणि अल्फा सेल का तयार करते ते सांगा. हा सांगा सहाने. बघ 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 आता तरी पुस्तकात बघायला वेळ मिळालेला. हा बघ तिथंच आहे. त्या अल्फाची लाईन आहे ना तिथंच आहे ती. पाठीमागे. हा सांग रे तू सांग की. अल्फा सेल कोणता हार्मोन तयार करतो. लक्षच नाही. अरे ती लाईन जर तुम्ही हात लावतो तिथं तर उत्तर दे. पहिलीचा मुलगा सांगू शकेल. पहिलीचा मुलगा जर आणून बसवला का मी तुम्हाला सांगतो त्यांना सांगू शकते. हां सांग कोण सांगतील. पाठीमागची मुलगी सांगा मग. काय इथं दिलंय ग्लुकॅगॉन. चला सांगा. प्रत्येक पॅनक्रियाजमध्ये अल्फा बीटा डेल्टा सेल कोणता हार्मोन तयार करतो ते सांगा. 3 सांगा. कोण सांगतील आता 3. कोण आहे बहादर. झाशीची राणी कोणी आहे का सगळ्या फलंदी आहो तुम्ही. तू सांगतेस तुला विचार. हा सांगा मग. हा सिक्रेट ग्लुकॅन तयार करते. हा बरोबर आहे. करेक्ट. हा राईट. हा बीटा सेल सिक्रेट इन्सुलिन तयार करते. व्हेरी गुड. आणि गॅमा सेल हा डेल्टा सेल हा हा सोमॅटोट्रॉपिन हार्मोन. हां तू सांग आता बैस. हां मी म्हणलं तूच ग बाई. हां सांग. तुला पाठीमाग नाही. अगं पाडून टाकलीस पुस्तकाला दहाड म्हणून. आता आणखीन काढायला 1 तास लागते तुला. हां सांग. हां राईट. बैठो आप बोलिए. ऐका रे. सर्वात शेवटचा मुलगा सांग रे. सांग. समोर चल. कशाला आला सर तू पुस्तक ना. चल समोर चल पुढं. बस तिथं
कोण सांगतील? तू सांग. हे 3 तुम्हाला जर आले का खूप चांगलं, खूप येईल. तू बोल बेटा. हां बोल, हां बोल. अल्फा सेल, नाव सांग फक्त. अल्फा सेल, सीक्रेट. हाँ नाम पढ़ो ना, नाम उसके अंदर आवाज है. एक ही लाइन में तीनों भी. अल्फा, बीटा, डेल्टा. अगर इतने आसानी से अगर नहीं बोले तो मुश्किल है. फिर पहली का बच्चा लाके बिठा दो मैं यहाँ पे, बहुत अवघड नहीं पूछता. तू मग्न आहेस का बाई तुझ्या तुझ्या कामामध्ये? सांग बरं जरा. हां आता आली वेळ सांगते आता. हां अल्फा सेल ऐका रे, ऐका सगळे. अल्फा सेल ग्लुकोन तयार करते, बीटा सेल इन्सुलिन तयार करते आणि गॅमा सेल सोमॅटिक्स होमोटिक. पॅनक्रियाजमध्ये किती हार्मोन तयार होतात? हां तू सांगा बाई. 3. हे लक्षात ठेवा बरं का, हे कुठेही उपयोगी येते. पॅन का ग बाई त्याला का दम दिलं? बस का बसतीस का, असं म्हणलंयस काय? हे तुम्हाला आपल्या शरीराची माहिती आहे. हे कोणी बी विचारतं तुम्हाला, कोणी बी काय म्हणतं माहिती आहे का? बसा 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 बसा. कुणी का विचारतं माहिती आहे का? पॅनक्रियास जे आहे ना, स्वादुपिंड आहे ना, कोणकोणते हार्मोन तयार होतात सांगा बरं म्हणते. आपल्याला फक्त सांगितलेलं सरांनी की ते इन्सुलिन. इन्सुलिनच्या ऐवजी सुद्धा दुसरे आहेत. लक्षात आलं? फंक्शन वेगवेगळं आहे. ये अपने जिस्म की मालूमात है, ये होना जरूरी है, इसलिए मैं सिखा रहा हूं. का शिकवतो माहिती आहे का? तुम्ही शिकून डॉक्टर कलेक्टर नाही जरी झालो तर तुमच्या शरीरामध्ये शुगर का झाली ते तरी कळावं. लक्षात आलं? त्याला नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल ते तरी कळावं आपल्याला. लक्षात आलं काय म्हणतो? आप भला तो जग भला वरना परदेश भला. खुद मर गया दुनिया डूब गई. शुगर होऊन गेलं माणूस मरून जाते, कशाला राहते? बरोबर आहे. ज्या व्यक्तीला शुगर जर झालं असं गृहीत धरा, त्या व्यक्तीनं आपल्या मरण्यासाठी 1 फूटचा खड्डा खणून ठेवलेला आहे, मला यायचंय म्हणून. लक्षात आलं? म्हणून हा रोग होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. व्यायाम करा, वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, योगा करा, काय काय शारीरिक श्रम जे करणार ते सगळं शरीराला ॲक्टिवेट ठेवा. लक्षात आलं? जास्त कोणाला होतं तुम्हाला मी सांगतो, जे लोक मोबाईलचा जास्त वापर करत बसतात, काड्या करत. मोबाईल, कॅम्प्युटर आणि टी व्ही, या 3 इलेक्ट्रॉनिक गोष्टीपासून सावध राहायचं आहे. मी असं नाही म्हणत की त्याचा वापर करायचा, असं नाही म्हटलं मी तुम्हाला. तासन तास जे आजची जी तरुण पिढी, लहान लेकरं जे आहेत ना, मैदानी खेळ राहिले नाही त्यांना. टी व्ही जवळ बसले की क्रिकेट तासन तास बघत राहतात. दुसऱ्याचंच खेळणं, तिसरंच प्राईज मिळून जातंय, ते चौथाच बघतंय फुकट. बरोबर आहे? क्रिकेट पोरच बघतात असला भाग नाही, मुली मालिका टी व्हीवरच्या. बरोबर आहे? काय माय 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 लई बेकार झालं तिथं. अगं तुझं बेकार लई उलाले ग. 12वीचं वर्ष आहे ग तुझं, 12वीचं वर्ष आहे. त्याला तुम्ही वाचवा, त्याला जपा. लक्षात आलं का म्हणतो? माझं असं म्हणणं नाही की तुम्ही बघू नये. आणि तुम्हाला बघा म्हणलं की सरांनी बघायला सांगितलं, आम्हाला घरी सांगता तुम्ही काय म्हणून? आमच्या सरांनी सांगितलं का ग? सांगितलं का नाही? मैत्रिणीला घेऊन येतात बाजूला, होय का? हे सर सांगितलं का नाही? सांगा माझ्या आईला, सांग. हे उगीच म्हणते ते आई माझी, उगीच मला म्हणते. हो का? मी सांगतो, तुम्ही तुमचं शिकून शहाणे होऊन चांगलं जीवन बनवून त्यावेळेस तुम्ही बघा तुम्ही. पण आता काहीही उपयोग नाही. लोकाचे कुटाणे, लोकांचं खेळ उपयोग नाही. आपलं जीवनाचा खेळ चांगलं बनवा, चांगलं जीवन बनवून समृद्ध करा. लक्षात आला का म्हणतो? सहाने बरोबर आहे का मी का म्हणतो ते? चला पुढे बघा. आता या ठिकाणी काय म्हणतो? हे हार्मोन तुमच्या लक्षात आलं.
यूज युअर ब्रेन पॉवर. काय म्हणतं या ठिकाणी? यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या डोक्याचं पॉवर वापरा म्हणतं त्या ठिकाणी. ड्रॉ ए नेट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन एलिमेंटरी कॅनॉल अँड असोसिएटेड ग्लँड इन सिटू म्हणजे आत. बरोबर. अन्ननलिका आणि डायजेस्टिव्ह ग्लँड कोणते ते सांगा म्हणताय. राईट ए नोट ऑन द ह्युमन डेंटिशन. मानवांच्या दातांच्या संदर्भात माहिती सांगा म्हणते त्यांना. राईट नोट लिहा. लिव्हर इज ए व्हिटल ऑर्गन जस्टिफाय. लिव्हर हे काय आहे? व्हिटल ऑर्गन आहे, अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. जस्टिफाय म्हणजे तुमच्या मत त्या ठिकाणी मांडून त्याला न्याय द्या. खरंच हा व्हिटल ऑर्गन आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर मस्क्युलॅरिस लेअर इज स्टमक इज थिकर दॅन द इंटेस्टाईन. बघा, मस्क्युलॅरिस लेअर इन स्टमक. जठरमध्ये मस्क्युलॅरिस लेअर हे जाड असते कशाच्या तुलनेने? दॅट इन इंटेस्टाईन. व्हाय इट इज सो. असं का? कारण जठरमध्ये ती लेअर ती जाडजूड यासाठी असते की म्हणजे काय, स्टमकमध्ये अन्नाचं त्या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी घर्षण होत असतं त्या ठिकाणी पचवण्यासाठी. बरोबर आहे. लगदा तयार करायचं. जसं भट्टीमध्ये जसं आपण टाकल्यानंतर कसं ते दळण, गिरणीमध्ये टाकणं कसं दळलं जाते, तसं जठरामध्ये तसं अन्नाचं स्प्लिटीकरण होतो, बारीक होतो, असा त्याचा अर्थ आहे. चला, त्याच्यानंतर आता पुढचा भाग आहे 12.4 फिजिओलॉजी डायजेशन. फिजिओलॉजी डायजेशन म्हणजे काय? अन्न कसं पचते शरीरामध्ये त्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. वी आर ऑलरेडी अवेअर दॅट फूड वी कन्झ्युम नीड्स टू प्रोसेस्ड इन ऑर्डर टू युटिलाइज इट कम्प्लिटली. पुढे बघा या ठिकाणी ते सगळं सांगितलं. फिजिओलॉजी ऑफ डायजेशन इन्क्लूड्स व्हेरियस प्रोसेसेस इन्व्हॉल्व्ड इन सिम्प्लिफिकेशन ऑफ द फूड. अन्नाचं सिम्प्लिफिकेशन करणे. बरोबर आहे. डायजेशन प्रोसेस इज कॅरिड आउट बाय बोथ द मेकॅनिकल ॲज वेल ॲज केमिकल मेथड. मेकॅनिकल बरोबर, अन्नाचं त्या ठिकाणी जसं आपण बारीक करतो ते त्याला मेकॅनिकल म्हणतात, आणि केमिकल म्हणजे रासायनिक पदार्थ त्याच्यात विरघळले जातात, असा त्याचा अर्थ आहे. मास्टिकेशन ऑर चिविंग ऑफ फूड टीथ. दातांच्या द्वारे अन्न आपण बारीक बारीक तुकडे करतो, त्याला मास्टिकेशन आपण म्हणतो. चार्निंग इन स्टमक अँड पेरिस्टॅलिक मोमेंट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये काय होतं त्या ठिकाणी? पेरिस्टॅलिक मोमेंट. अन्नातलं त्या ठिकाणी मोमेंट होऊन अन्नातले आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करून घेतले जातात. बरोबर आहे. त्याच्यानंतर अबाउट द मेकॅनिकल डायजेशन इन ह्युमन बॉडी. आणि मानवी शरीरामध्ये अशा प्रकारचं होतो. आणि त्याच्यानंतर केमिकल डायजेशन इज ए सिरीज ऑफ कॅटाबोलिक. कॅटाबोलिक म्हणजे ब्रेकडाऊन. अन्नाचं बारीक बारीक तुकडे होऊन तोंडाद्वारे होतो आणि जठरमध्ये सुद्धा होतो, असा त्याचा अर्थ आहे. रिॲक्शन दॅट हायड्रोलाइज द फूड. फुल स्टॉप. लेट अस नाव स्टडी द प्रोसेस ऑफ डायजेशन फ्रॉम द पॉइंट वेअर इट एंटर द बॉडी दॅट इज स्मूथ, दॅट इज ए माउथ. अन्न हे तोंडाद्वारे आपल्या शरीरामध्ये घेतलं जातो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर डायजेशन इन बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी म्हणजे तोंडामध्ये त्या ठिकाणी काय अन्न त्या ठिकाणी बारीक बारीक करून त्या ठिकाणी पचवलं जातो, असा त्याचा अर्थ आहे. बोथ द मेकॅनिकल आणि केमिकल डायजेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन माउथ. तोंडामध्येच होतो का? बारीक बारीक करून त्या ठिकाणी त्याच्यात लाळ विरघळली जाते आणि त्याला स्प्लिटीकरण केलं जातं. मास्टिकेशन ऑर चेविंग ऑफ फूड टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ टीथ अँड टंग. जिभेद्वारे आणि दाताद्वारे बारीक अन्न केलं जातो आणि जिभेद्वारे अन्नामध्ये तोंडातली लाळ विरघळवली जाते, जेणेकरून ती पचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. टूथ क्रश अँड ग्राइंड द फूड. दात हे अन्नाला बारीक करतात. बरोबर आहे. टंग मॅन्युप्युलेट द फूड. टंग हे अन्नामध्ये लाळ विरघळलेली त्याच्यात मिक्स करतात, असा त्याचा अर्थ आहे. क्रशिंग ऑफ फूड बिकम इझियर. बघा, क्रशिंग केलेलं अन्न गिळण्यासाठी सोपं जातो. वेन इट गेट मॉइस्टन्ड बाय सलायवा.
सलावामध्ये तोंडामध्ये असणारी लाळ त्याच्यात मिक्स केल्यानंतर ती कशी होते, मऊ होते, अन्न मऊ होतं असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी म्युकस इन द सलावा lubricate the food as well as it help in binding the food particles into the mass of the food called as bolus. अन्न हे बारीक बारीक झाल्यानंतर अन्नाचा एक लगदा गोळा तयार होऊन नंतर गिळण्यासाठी उपयोग केला जातो, उपयोगी होतो असा त्याचा अर्थ आहे. द बोलस इज शॅलोड बाय डिग्ल्युशन, म्हणजे तो अन्नाचा गोळा तयार झालेला तो गिळण्यासाठी आपल्याला सोपं जात आहे. द टंग प्रेसेस अगेन्स्ट द पॅलेट अँड पुशेस द बोलस इन टू फॅरिनेक्स. आपण अन्नाचा घास बारीक केल्यानंतर, चघळल्यानंतर, बारीक बारीक केल्यानंतर, त्याच्यामध्ये लाळ विरघळल्यानंतर आपण काय करतो, ते अन्न गिळतो. गिळतो म्हणजे कुठे जातो, फॅरिनेक्समध्ये जातो. नंतर बोलस फर्दर पासेस टू द इसॉफेगस. नंतर तो कशामध्ये जातो, इसॉफेगस. फॅरिनेक्सच्या खाली इसॉफेगसची नलिका असते असा त्याचा अर्थ आहे. द सलावा कंटेन 98% वॉटर. सलावामध्ये पाण्याचं प्रमाण किती असतो, 98%. अँड 2% अदर कॉन्स्टिट्युएंट्स, दुसरे घटक असतात. कोणते, इलेक्ट्रोलाइट, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम क्लोराइड, बायकार्बोनेट, डायजेस्टिव्ह एन्झाइम, सॅलिव्हरी अमायलेज, फुल स्टॉप. The only chemical digestion that takes place in a mouth by the action of salivary amylase, it helps in conversion of starch into maltose. माल्टोज स्वरूप म्हणजे कन्व्हर्जन ऑफ स्टार्च, अन्नामध्ये मिळणारं अन्न स्टार्च त्याचं रूपांतर माल्टोजमध्ये होतो. अबाउट 30% स्टार्च गेट कन्व्हर्टेड टू माल्टोज इन माउथ. तोंडामध्ये 30% त्या ठिकाणी होतो आणि स्टार्च सॅलिव्हरी ग्लँडचं त्या ठिकाणी माल्टोज कसं झालेलं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सलाइवा ऑल्सो कंटेन द लायसोमेज. इट ॲक्ट्स ॲज अन अँटीबॅक्टेरियल एजंट. सलाइवाचा गुणधर्म लक्षात. ए बाई का चालीस तू, एवढी घाई, बरं थोडं दम जरा. आणि अँटीबॅक्टेरियल फंक्शन आहे कोण, सलाइवा लक्षात घ्या, बॅक्टेरियाला मारणारं. मग दॅट प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स, इन्फेक्शनला मारण्याचं काम करतो. दो बोलस फर्दर पासेस डाऊन थ्रू द इसॉफेगस बाय ए पेरिस्टालिस. समटाइम्स रिग्रेशन्स ऑफ और ओमिटिंग टेक्स प्लेस ड्यू टू रिवर्स स्पास्मोडिक पेरिस्टालिस. Food from the esophagus enter the stomach. The gastroesophageal sphincter control the passage of food into the stomach. स्टमक मध्ये नियंत्रित केला जातो. इथे स्टॉप करू आपण, पुढचा भाग आपण पुढे पाहू. ओके. अगे रे होय बार इकडं कार्टी तिकडे परत फिरवायचं का, चालेल गे. हां लगेच. उशीर कशाला, तुमच्यासाठी तर मी आलो फास्ट. चला लवकर. अगं मी 3 पिरियड घेऊन आलो ग. मला पुरं पळते तर पुऱ्या पोळला येत आता. चला 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 लवकर घेऊन सोड. चला चला चला. बैठो बैठो बैठो.